असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लेट्स प्लेचा इशारा, ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. पहिलाच बॉल, साहिल जाधव तयार. पहिलाच बॉल अडबाबाटनं खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रत्येक डॉट बॉल किल्लेकरांचा निवीकरांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल न या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना जिथे डॉट बॉल न या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. पुढचाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. पंचांकडे दात लेग बिफोर साठी मागितली गेली. फ्लाय स्लिप पर्यंत बॉलनं ट्रॅव्हल केलं. अभिजित आंबाड बॉलचा पटला करीत असताना पाहायला मिळाला. या बॉल वरती लेग बायच्या स्वरूपामध्ये हरेश गावणला सिंगल मिळते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. हरेश गावण सारख्या एका महत्वाच्या बॅटरला पहिल्या षटकामध्ये रोखलंय. युवा टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये या हंगामामध्ये येत असताना चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. रोहा तालुका किंबहुना मुरुड तालुक्याचा जास्तीचा क्रिकेट खेळलाय. युवा आहेत परंतु अनुभव बराचसा पाठीशी आहे. अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. प्रमोट केलंय. पहिलं षटक हाताळत असताना अगदी सलामीचं षटक हाताळत असताना पेन तालुक्यातून येणाऱ्या दादा संघाला थांबवण्यामध्ये सक्षम राहिलाय. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल लो फुलटोस राहिला होता. हलक्या हाताने स्टिअर करत असताना बॅटर सूरज पाहायला मिळाले. किल्लेकर म्हटलं की प्रत्येक बॉलवरती जल्लोष आणि फक्त जल्लोषच पाहायला मिळणार आहे. आलोट गर्दी केली आहे किल्ल्याच्या प्रेक्षक वर्गानं. पहिल्या रात्रीमध्ये अगदी धमाका राहिला. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. आज आपल्या गावाच्या पाठीशी उभा राहिलाय. पुन्हा एकदा टाळ्यांचा शिट्ट्यांचा जयघोष करत असताना किल्लेकर पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बरंचसं वळण बॉल न प्राप्त केलंय. क्लास दर्जा थाट सगळं काही या बॉल वरती पाहायला मिळालंय. आत्मविश्वास कसा असायला हवाय ते साहिलने दाखवून दिलंय. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. टप्पा पडला. बॉल थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल पॉइंटच्या डोक्यावर लाजवाब फटका. हरेश गावण थांबणार नाहीये. त्यानं हात कोलत पॉइंटच्या डोक्यावरून लाजवाब फटका त्याचा बॅटमन आलाय. हा शानदार रुबाबदार यावेळेसचा बॉल त्यावरती आक्रमक रूप धारण करत असताना बॅटर पाहायला मिळाले. हरेश गावण त्याच्या बॅटमन चौकार आलाय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये मोठा रन चेस करत असताना आतिश बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. चांगले प्रयत्न राहिले. या बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळालं. जिथे धाव फलकावरती धावसंख्या 8 या अंकावरती पाहायला मिळेल. 8 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्या. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये सारांश 11 किल्ला संघाचे गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळालंय. या हंगामामध्ये गोलंदाजी करत असताना निवीकरांचा हृदयावरती अधिराज्य गाजवणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती वेगाचा बेताज बादशाह अजिंक्य पाटील बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. हे किल्ल्याचा प्रेक्षक वर्ग तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. किल्लेकर म्हटलं की अगदी जल्लोष. प्रत्येक बॉलवरती टाळ्या शिट्या ज्यांच्या माध्यमातून या प्रत्येक बॉलवरती असताना पाहायला मिळाल्यात. हे आमचं किल्ल्याचं प्रेक्षक ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. जिथे जागा मिळतीये तिथे बसलेत. आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी किंबहुना आपल्या गावातील खेळाडूंच्या पाठिंब्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये तुफानी गर्दी केली. 8 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ झाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात अजिंक्य पाटील बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. पहिल्या रात्रीमध्ये गोलंदाजी करत असताना ज्याच्या वेगाची चर्चा झाली आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भेदक मारायची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मॅन फ्रॉम निवी गावाचा हा जबरदस्त वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल, यावेळेसचा बॉल बॅटर ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ मध्ये संकेत मुंडे बॉलचा पाठलाग करतात. थोडेसे फंबल झाले पण त्याचा फायदा उचलला नाहीये. स्वतःला बॅक केलंय. एक सिंगल या बॉलवरती येईल. प्रत्येक खेळाडूचा मनोबल वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं किल्लेकर करतात. या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत 9 अंकावरती पाहायला मिळाली.
शांत ठेवले. पेन वरून येणाऱ्या संघाला रोह्यामध्ये शांत ठेवले आतापर्यंत. हा किल्लेकरांचा, हा निवीकरांचा जोश आहे. यावेळेसचा बॉल मोठा फटका हरेश गावणच्या बॅटमध्ये देत असताना पाहायला मिळाला. फिल्डर बॉलच्या खाली आहेत. साहिल जाधव चुकी करणार नाहीये. मोठी विकेट. कालच्या रात्रीचा हिरो आता झिरो झालाय. तो मैदानाच्या बाहेर गेलाय. पहिला विकेटचं पतंग, पहिला धक्का टीम गुंजन 11 कोलार संघाला. हरेश गावण मैदानाच्या बाहेर. ही विकेट फार महत्वाची आहे. कालच्या रात्रीमध्ये सगळ्यांना सळो की पळो करून सोडणारा हरेश गावणला मैदानाला सोडून परतावावं लागलंय. फटका फसला. बॉलनं बरीचशी उंची गाठली. फिल्डर बॉलच्या खाली येत असताना साहिल जाधव काय कॅच अव्वल दर्जाचा या पठ्ठ्यानं पकडलाय. आज किल्लेकरांचा स्वाभिमान, अभिमान जपलाय साहिल जाधव यानं. लाजवाब पेपर्स मैदानाच्या आतमध्ये किल्लेकर लावत असताना पाहायला मिळालंय. निवीकरांची साथ मैदानाच्या आतमध्ये लाभते कारण की अजिंक्य पाटील मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवली आहे. पहिला धक्का बसलाय 9 अंकावरती गुंजन 11 कोलार संघाला, जिथे महत्वाचा बॅटर हरेश गावण कालच्या रात्रीचा हिरो या मॅच मध्ये झिरो ठरत असताना पाहायला मिळाला. अगदी सपशेल त्याला अपयशस्वी ठरवले किल्लेकरांनं. पहिला विकेटचं पतंग झालंय. षटकातीला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल टप्पा पडला. वेग 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 फार भन्नाट आहे. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. अव्वल दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निवीचा हा गोलंदाज अजिंक्य पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा डॉट बॉल. धावफलक थांबलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळीचा बॉल गती काढून घेतली होती. टप्पा पडला बाहेरच्या बाजूने. बॉलनं जास्तीचं वळण घेतलंय. व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1च्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 10 या अंकावरती पाहायला मिळाल्या. आज पेन तालुक्यातून येत असताना, जिथे गावाला बिलॉंग करत असताना, कोपर गावाला बिलॉंग करत असताना आपल्या देखील नावाची छाप उमटवायची आहे. आपण देखील कमी नाही आहोत. किल्लेकरांचा जल्लोष आहे, तो जल्लोष शांत करण्याची धमक आपल्याकडे देखील आहे, ती दाखवून द्यावी लागणार आहे आज पेनकरांना देखील. यावेळीचा बॉल टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून चाललाय. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दडपण प्रेशर देणारा राहणार आहे. सेमी फायनलचा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पेन तालुका, रोहा तालुका आपली स्वाभिमानाची, आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 बॉलचा खेळ झाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल फ्लिक केले. बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर बॉलचा पाठला करत असताना प्रणित मोरे शर्तीचे प्रयत्न केले, परंतु प्रयत्न थोडेसे कोहीना अपुरे राहिले. आज आपण आपल्या गावासाठीचे क्रिकेट खेळतोय. स्वतःला झोकून द्यायचंय. स्वाभिमानाची गोष्ट आहे, अस्तित्वाची गोष्ट आहे. आज कमी पडून चालणार नाहीये. 2 मातबर संघ, एका बाजूला पेन तालुका, एका बाजूला रोहा तालुका आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका बॉलचा खेळ या षटकामध्ये अजून देखील येणं बाकी आहे. अजिंक्य पाटीलचं कौतुक करायला हवंय. 5 बॉलमध्ये या फक्त पठ्ठ्यानं 4 धावा खर्च केल्यात. हरेश गावण सारखी एक महत्वाची विकेट ज्यानं आपल्या खिशामध्ये घातली आहे, तो अजिंक्य पाटील ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल पॉइंट्स मध्ये लाजवाब फटका. बॅटर रोहितच्या बॅटमधून हा बॉल निघून चाललाय. गोळीच्या वेगानं किल्लेकरांना शांत करणारा हा चौकार. मिळालाय. क्रमांक 3 म्हटलं की युवा राष्ट्रवादी ISPL बॉलवर 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉल मध्ये किल्लेकर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाले. किंबहुना पेनकर देखील आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये. 1 विकेट गेली आहे तरी देखील 16 धावा धावफलकावरती त्यासना पाहायला मिळाल्या. हरेश बाद झालाय, काही हरकत नाहीये. आमच्याकडे सूरज आहे, आमच्याकडे रोहित आहे, ते डाव सांभाळू शकतात, त्यांच्याकडे क्षमता आहे.
तालुका मर्यादित क्रिकेट खेळत असताना या दोन्ही नावांची चर्चा झाली. आता आपल्या तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. या लढाईमध्ये खऱ्या अर्थाने तुटून पडावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरनं खेळावं लागणार आहे. समोरचा संघ अगदी मातबर संघ आहे, परंतु त्या संघाला देखील थांबवण्याची क्षमता आपल्याकडे आहे, ते दाखवून द्यावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळाले. ISPL ओव्हर हाताळत असताना राज बामुगडे पाहायला मिळतील. किल्ला गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना ISPL बॉल ओव्हरमध्ये आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये मजबूत पकड करून ठेवली आहे. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज बामुगडे दाखल झालेला पाहायला मिळाला. रायगड जिल्हा अंडर-19 टीम किंबहुना महाराष्ट्राच्या टीम मध्ये देखील टेनिस बॉलचं क्रिकेट तो खेळलाय. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ISPL बॉल ओव्हर मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बरंचसं बळण बॉलनं प्राप्त केलंय. अशा वेळेला पंचांचा इशारा वाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले पाहूया, जिथे गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलनं बरीचशी हरकत केली, बराचसा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल हलक्या हाताने स्टिअर करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. संयमी दर्जाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार महत्वाचं आहे. या षटकाला रिस्पेक्ट देणं फार महत्वाचं आहे, किंबहुना येणाऱ्या चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देणं महत्वाचं आहे, ते जाणलंय. बघा, हलक्या हाताने स्टिअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला सूरज. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बाहेरच्या बाजूने बॉलनं वळण घेतलंय. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. अवांतरित स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 18 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. रोहित सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती राज बामुगडे दाखल झाला. यावेळेसचा बॉल लो फुल टॉस बॉल खेळत अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीप मधून फिल्डर बॉलचा पाठला करत असताना साहिल थोडेसे होईना फंबल होत असताना पाहायला मिळाले. त्याचा फायदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरना उचललाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या बॉलवरती आल्या 2 धावा, 2च्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 20 वरती पाहायला मिळते. धावा येत्या, धावा येणं फार महत्वाच्या आहेत. त्या धावा कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ, परंतु पेनकरांसाठी धावा येणं फार महत्वाचे आहेत. स्लोवर वन गती काढून घेतली, स्विंग वरती जास्तीचा विश्वास दाखवलाय. आत्मविश्वास या गोलंदाजाकडे बराचसा ठासून भरला. तो आत्मविश्वासाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय. आज किल्लेकरांचा कॉन्फिडन्स वाढलाय, आज निवीकरांचा कॉन्फिडन्स वाढलाय, कारण की प्रेक्षकांच्या अलोड गर्दी या मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंसाठी झाली आहे. अस्तित्वाची लढाई आहे. किल्ल्याचं प्रेक्षक, निवीचं प्रेक्षक अगदी तुडुंब गर्दी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बॉल बरंचसं वळण घेत असताना पाहायला मिळालाय. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवांतरी धाव्याच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल शोधून आणावे लागणार आहेत. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलनं पुनश्च एकदा बरंचसं वळण घेतलंय. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. धावा कमीच्या आल्या, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जास्तीच्या धावा गोलंदाज राज बामुडे मैदानाच्या आतमध्ये खर्च करत असताना पाहायला मिळतोय. आज किल्लेकर जिथे जागा भेटेल तिथे या मॅचचा आनंद घेतोय. सगळ्यांची बोटं अगदी तोंडामध्ये आहेत, कारण की या मॅच मध्ये काय घडेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. आज आमच्या किल्ल्याचं हे प्रेक्षक, निवीकरांचा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गर्दी करतोय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल टोकरा शॉर्टकटचा वापर केला. हलक्या हाताने स्टेअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग रन चेस राहिल्या. साहिल जाधव बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 24 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. गुंजन 11 कोलाड, पप्पा शेठ महाबळे एका बाजूला, स्वरांश सरांश 11 किल्ला संतोष शेठ कोंगिले यांच्या मालकीचे हे 2 संघ सेमीफायनलची लढत लढत आहेत. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत अविनाश सागर. चुकी होणार नाहीये. सिंगल तर मिळाली, धावाची नामी संधी आहे. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेले पाहायला मिळाले.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या जातात. सिंगल डबल वरती देखील जास्तीचं लक्ष केंद्रित केलं गेलंय. या बॉल वरती 2 आल्या, 26 आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. राज बामोडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळीचा बॉल समोरच खेळले फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. खरा प्रदर्शन अविनाश सागरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बॉल पर्यंत पोहोचले परंतु ते कॅरी करू शकले नव्हते. फेक चांगली राहिली आहे. 2 धावा या बॉल वरती देखील येत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 चा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येईल. 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 28 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये. 3 षटकांचा खेळ झाला. ड्रिंक्स ब्रेक तत्पूर्वी आपण डीजे ब्रेक देखील घेऊया. जाऊया डीजे कडे. ऐकूया डीजे कडे सुमधूर संगीत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 28 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल असताना पाहायला मिळतील. साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळाला. ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये टीम गुंजन 11 कोलार संघावरती दडपण टाकलं, प्रेशर टाकलं. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. कान मंत्र देत असताना ज्यानं षटक क्रमांक 2 हाताळत असताना हरेश गावांची विकेट मिळवली आहे. तो अजिंक्य पाटील कान मंत्र देण्यासाठी आलाय. 2 गोलंदाज एकत्रित येतात, निर्णय घेतात आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतात. यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल. यू मी साय विल बी डेफिनेटली फर्निचर दिसतोय. रोहितची दांडी गुल. आणखीन एका विकेटचं पतंग. 1 मोर विकेट डाऊन. धक्का गुंजन 11 कोलार संघाला. बटबाद. प्ले पाहण्याजोगी राहिला. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल लेग स्टिकचा माथ्यावरती जाऊन चेंडू ठपकन धप्पा देत असताना पाहायला मिळाला. विकेटचं पतंग. दुसरा धक्का. तिथे महत्वाचे बॅटर रोहित बाद होत असताना पाहायला मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश म्हात्रे म्हटलं की कोपरगावाला बिलॉंग करतो आणि गोलंदाजी करत असताना ज्याच्या वेगाची चर्चा नेहमी झाली. पेन तालुक्यातून येत असताना वेगवान गोलंदाज किंबहुना एक अष्टपैलुत्व गाजवणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. सध्या संघ अडचणीमध्ये सापडला. संघाला धावांची आवश्यकता. अशा वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला आला. धावा बनवणं फार महत्वाचं राहणार आहे या बॅटरसाठी. यावेळीचा बॉल टप्पा पडला. बॉल स्विंग होत असताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर राईज झाला होता चेंडू. बॅटरसाठी खऱ्या अर्थानं तो सरप्राईज देखील होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. साहिल जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे, कारण की तो खऱ्या अर्थानं किल्लेकरांसाठी तारणहार राहिलाय. गोलंदाजी करत असताना तो कमीच्या धावा खर्च करतोय. त्याही पलीकडे विकेट मैदानाच्या आतमध्ये तो प्राप्त करून देतोय. यावेळेसचा बॉल फुल टॉस राहिला होता. अडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये
फिल्डर वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालंय. आतिश त्या ठिकाणी आहेत. आतिश हा असा खेळाडू आहे, गोलंदाजी किंबहुना फलंदाजी किंबहुना फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अगदी तो मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती त्यानं स्वतःला झोकून दिलं. धाबा वाचवणं महत्वाचं आहे, तेच करत असताना पाहायला मिळाले. यस, यावेळेला तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट साईडच्या बीमरसाठी रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काची वाहिनी आहे, उत्तम दर्जाची क्लिअरिटी, क्वालिटी, चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मेंटेन ठेवलं गेलंय, चांगल्या दर्जाचं काम केलं गेलंय. इट्स नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. वर द विकेट गोलंदाज झाले. यावेळेला वेगास वरती जास्तीचा विश्वास दिला होता. अशा वेळेला वेस्ट साईडचा भीमर कमरेच्या वरचा चेंडू पाहायला मिळाला. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल फ्रीचा असणार आहे. फ्रीचा बॉल वरती मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. सूरज ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल काहीतरी वेगळं करायचं या अनुषंगानं गोलंदाजी तर केली, पण अशा वेळेला व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. अशा वेळेला वन बाउन्सची वॉर्निंग देखील गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून दिली जाते. या बॉलवरती देखील अभांतरित स्वरूपामध्ये एक धाव आल्या. संघाचे टोटल पुढे सरकले, जिथे धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 31 अंकावरती पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. साईला कमबॅक करावा लागेल. चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. डोकं शांत ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणं फार महत्वाचं आहे. यावेळेसचा बॉल फ्रीचा बॉल आहे, त्यावरती आक्रमण करण्याचं काम केलंय. फिल्डर डीप मधून वेगानं बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. राज बामुगडे सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता या बॉलवरती देखील 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. 33 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. आतापर्यंत 33 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. साहिल जाधवचं हे षटक फार महत्वाचं राहील. या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्यानं धावा जरूर खर्च केला, परंतु तदनंतर तो कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल मोठा फटका समोरच्या दिशेला. फिल्डरच्या डोक्यावरती स्वार होणारा बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. रूम क्रिएट करत असताना लाजवाब फटका, बॅटचा स्विंग आणि बॉलला फेकून देण्याची क्षमता बॅटर सूरजकडे पाहायला मिळाली आहे. त्याच्या बॅटमन धावा येऊ लागल्यात. तो 18 वरती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल काय घडलंय? बॅटची लिडिंग एज कॉड बिहाइंड द विकेट. किल्लेकरांना शांत करणारा सूरज आता मात्र मैदानाच्या बाहेर. विकेटचा पतंग. आपण नेक्स्ट मॅच टॉस साठी कॉल देऊयात. एका बाजूला टीम नव्या नायट्रोस कोलाड सन्माननीय चिरंजीवजी भिंगारे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना पाहायला मिळेल भोसले वॉरियर्स हेरोंड अलिबाग. चला बोट टीम आपण सज्ज राहा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील दाखल झालेला पाहायला मिळाला. साहिलनं आणखीन एक सफलता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय क्रिकेटच्या पाठीशी किंबहुना क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीशी राहणार हे दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय दिनेश पाशीलकर साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके बाबू शेठ यांचा शुभ आगमन होत असताना पाहायला मिळतं. यावेळेस बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप मधून फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार.
सन्माननीय आदरणीय अमितजी मोहिते साहेब, मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती या. आपणला देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 43 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. वरसे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय अमितजी मोहिते साहेब, आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ झाला. 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतिश दाखल झालेला पाहायला मिळेल. अतिश म्हटलं की रोह्याचा मलिंगा म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला. एक जबरदस्त गोलंदाजी, किंबहुना डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी किंबहुना यॉर्कर बॉल हाताळण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर रुपेश सातीला निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल, पहिलाच बॉल, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली, साहिल जाधव आणखीन एका विकेटचं पतंग, आणखीन एक धक्का टीम गुंजन 11 कोलाट संघाला. बॉल उंच हवेमध्ये, आमचे कॅमेरामन बॉलला फॉलो करत असताना साहिल जाधव बॉलच्या खाली आला. लाज जबाब कॅच मैदानाच्या आतमध्ये त्यानं टिपलाय. विकेटचं पतंग, धक्का बसता टीम गुंजन 11 संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालंय. समीर नवीन बॅटर समीर जेते गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, किंबहुना मधल्या फळीमध्ये येऊन मोठे फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. बघा गाडीची लाईट चालू आहे. मला वाटतं सतीशच्या गाडीची लाईट चालू आहे. सतीश थोडंसं सहकार्य कर मित्रा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. डावकुरा त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळाला. या बॅटरकडे क्षमता आहे, जो मात्र डेथ ओव्हरमध्ये बॅटिंगला येतो आणि अशा वेळेला टीमच्या धावसंख्येचं चित्र बदलून टाकतो. असा समीर मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईकला येत असताना पाहायला मिळतो. अतिशय पुढचा बॉल, व्हाईट यॉर्करचा वापर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाला. एक सिंगल मिळेल. अजिंक्य पाटील बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळतोय. किल्लेकरांचा जल्लोष या बॉलवरती देखील पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत 44 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 4 गडी बाद झालेत. अजून देखील 4 बॉलचा खेळ येणं फार महत्वाचं आहे. 4चं समीकरण पाहायला मिळालं. या बॉलवरती चौकार येईल का, प्रश्नचिन्ह उभारला गेलाय. चौकार येणं फार महत्वाचं आहे टीम गुंजन 11 कोलाड या संघाच्या बाजूनं. अतिचा बॉल, टप्पा पडला. बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना थेट विकेट किपरचा वैध बॉल न घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निबी गावाला बिलॉंग करणारा महत्वाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये किफायतशीर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हर मध्ये तो धावा थांबवतोय. ही जमेची बाब राहिली आहे. सारांश 11 किल्ला या संघाच्या बाजूनं. लो फुलटोस बॉल अरबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट डीप मधून फिल्डर अभिजित अंबाड वन ऑफ द बेस्ट फिल्डर बॉल वरती असताना पाहायला मिळाले. बघा त्याची फेकी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आहे. हा क्लास आहे किल्लेकरांचा, हा क्लास आहे अभिजित अंबाडचा. तो क्षेत्ररक्षण करत असताना संघासाठी योगदान देतोय. या बॉलवरती धावा आल्या. 2-2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. 46 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. यावेळेसचा बॉल बॅट तर चालवली. अंधधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाटर करत असताना पाहायला मिळालंय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, किंबहुना ताकदीच्या जोरावरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न
बाटर करतोय. अशा वेळेला 7 त्याला मैदानाच्या आतमध्ये लाभत नाहीये. डॉट बॉल धावफलक थांबले 46 वरती. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा बॉल, मोठा फटका शेवटच्या बॉल वरती येत असताना पाहायला मिळाला. फिल्डर बॉलच्या खाली आहे, चांगले फट्स, धावा थांबवल्या, हे फार महत्वाचं आहे. 2 धावा या बॉल वरती असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 48 धावा 30 बॉल मध्ये बनवल्या गेल्या. येणाऱ्या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 49 ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले, बॉल रडार मध्ये आला, बॅट तर फिरवली, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला, उंची बरीचशी गाठली. त्यानंतर साहिल जाधव सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. ही महत्वाची बाब राहिली आहे, त्यानं संघासाठी धावा वाचवल्या, तो तारणहार ठरला टीम साठीचा या पूर्वार्धाच्या डावामध्ये. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना लसित मलिंगा एक्सननं गोलंदाजी केली, मिडल ऑफ द बॅट, अगदी बॅटच्या मध्यभागी चेंडू आला, बॉलनं बरीचशी उंची गाठली आणि अशा वेळेला साहिल जाधव नावाचा बोलबाला या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं संघासाठी धावा वाचवल्या, ही बाब फार महत्वाची राहिली आहे. या बॉल वरती फक्त आणि फक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल 48 वरती पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी टीम सारा शिलवण किल्ला संघाला आवश्यकता असणार आहे 49 धावेची. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय सगळ्यांचेच लाडके आणि आवडते समालोचक आमचे आदरणीय गुरुवर्य, ज्यांच्याकडून शिकावं आणि ज्यांचा समालोचन नेहमी ऐकत राहावं आणि ऐकतच राहावं असं दिलखुलास व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी, किंबहुना रायगड जिल्ह्यातील सगळ्या समालोचकांच्या पाठीशी राहणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संदीपजी जगे सर यांचं शुभ आगमन होत असताना पाहायला मिळालं. वेलकम सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम नव्या नायट्रोस कोलार त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना संघ पाहायला मिळणार आहे भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग. चला बोथ टीम कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. त्याच वेळेला या अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करेल सन्माननीय प्रेमजी साळुंके यांना की आपण आपल्या शुभ हाताना यथोचित मान सन्मान करायचा. रोहा तालुक्यातील क्रिकेटपटूंच्या पाठीशी राहणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय दिनेश शेठ पाशीलकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान करूया. सगळ्यांचे लाडके बाबू शेठ यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती होतोय. वेलकम साहेब, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे. आपण आलात, आपण आल्यानंतर या स्पर्धेला एक वेगळीच या व्यासपीठावरती ऊर्जा येत असताना पाहायला मिळाली आहे. साहेबांचा यथोचित मान सन्मान, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित मान सन्मान साहेबांचा करीत आहोत. वेलकम, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच टॉससाठी विनंती असेल टीम नव्या नायट्रोस कोलार त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग. चला बोथ टीम या आपण टॉससाठी. तत्पूर्वी नेक्स्ट आवाजामध्ये बदल करूयात. उत्तरार्धामध्ये आवाज ऐकायला मिळेल. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 49 लक्षाचा पटला कसा केला जाईल. किल्ल्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. किल्ल्याचा आवाज आपण ऐकूयात. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रिकेटचे समालोचक आदरणीय हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात. ओव्हर टू यू हर्षल सर. हॅलो चेक. हॅलो, यस सर. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये बॉलची मागणी केली जाते, त्याची आपण पूर्तता करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, 14 विद्या 64 कलांचा बुद्धीचा देवता अधिपती बाप्पा माझा गणपती, गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मैदानाच्या चहूबाजूचा क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळे प्रेक्षक, या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय
टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा, किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भरवली गेलेली ही स्पर्धा युवा राष्ट्रवादी चषक 2026 सेमीफायनलची मॅच, पहिली सेमीफायनल सारांश 11 किल्ला निवी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळते गुंजन 11 कोलाड, जिते कोपर हे मातब्बर संघ. सलामीची जोडी मैदानावरती प्रसाद बामुगडे, साथीला संकेत शिंदे, बॉलिंग मार्कवरती हरेश गावण. पहिलाच बॉल आडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळालाय, अगदी दिशा दर्शक फटका पाहायला मिळेल. सिंगलनं सुरुवात झाली आहे या डावाला, सिंगलनं सुरुवात झाली आहे 49 धाव्याच्या या पाठलागाला. 30 बॉलमध्ये 49 धावा बनवायच्यात. सेमीफायनलच्या लढतीमध्ये या धावा बनवण्याची क्षमता ताकद बाळगावी लागणार आहे टीम सारांश 11ला, पण त्याच वेळेला त्या धावा थांबवण्याची गुंजन 11 कोलाड टीमला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अगदी राईज होत असताना एक चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता करत असताना पाहायला मिळालं. सुरुवातीला तुम्ही पाहताय, सुरुवातीला असा डाव लडखडताना पाहायला मिळाला होता टीम जिथे कोपर गुंजन 11 कोलाड या टीमचा, पण तिथून पुढे डावाला सावरलं गेलं होतं आणि आता तेच करायचं संकेत शिंदे आणि प्रसाद बामुगडेला. 2 बॉल 1 धाव. यावेळेला मोठा फटका, संकेत शिंदे त्याच्या बट मधून आलाय, पहिला चौका. बॉलवरती 4 धावा येत असताना किल्लेकरांचा निवीकरांचा जल्लोष तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आल्लोट प्रेक्षकांना दाखवले जाते. हा उत्साह आहे खेळाडूंचा, हा उत्साह आहे निवीचा, हा उत्साह आहे किल्लेकरांचा. सारांश 11 संतोषजी कोंगिले शेट यांच्या मालकीचा. पुढचा बॉल, यावेळेला बॅट चॅक्टोला, बॉल हवेत, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. हरेश गावण विकेट संपादन करत असताना पाहायला मिळतात. पहिला खेळाडू संकेत शिंदे मैदानाच्या एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर संकेत शिंदे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रणित मोरे खेळपट्टीवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सन्माननीय जयवंत दादा मुंडे इकडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. आपलं साहेब हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पहिली विकेट येत असताना पाहायला मिळते. पहिला धक्का पाहायला मिळाला जिकडे हरेश गावणला सफलता मिळते. एक सुसाट रंपाट गोलंदाज जिथे संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. पुढचा बॉल, यावेळेला चांगला चेंडू, अजून एक कमबॅक आणि होय याच गोष्टीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. नेहमी त्याची गुणवत्ता आपण पाहिली आहे आणि आजही या रोह्याच्या नगरीमध्ये पेण तालुक्याची किंबहुना जिथे गावाची छाप उमटवत असताना आपण त्याला पाहिलंय. धावसंख्या 5. प्रत्येक षटकारासाठी प्रणित मोरेला 200 रुपयाचं कॅश प्राइज समीर रटाटे यांच्या माध्यमातून. मोठा फटका, समोर खेळला, फिल्डर तिकडे आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल तर मिळेल आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं एका चांगल्या षटकाची सांगत होत असताना पाहायला मिळते. धावा 6. हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. शांतता पसरली किल्ल्याच्या डगआउटमध्ये, शांतता पसरली निवीच्या डगआउटमध्ये. या सगळ्या प्रेक्षकांवरती सुद्धा दबाव दडपण पाहायला मिळेल, कारण की आता धावांचा पाठलाग करायचा 49. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरला
फक्त आणि फक्त 6 धावा जमा झाल्यात. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या षटकासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. रुपेश म्हात्रे, ज्याच्या वेगाची चर्चा कालच्या रात्रीमध्ये केली गेली, ज्यानं वेगवान गोलंदाजी करत असताना या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं, तोच गोलंदाज रुपेश बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. पण हे दोन संघ असे आहेत ना, ज्या संघानं या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करून इथपर्यंतचा प्रवास केलाय, तर एक संघ असा आहे ज्यानं या स्पर्धेतील उच्चांक चेस करून इथपर्यंतचा प्रवास केलाय. म्हणजे आपण जर विचार केला तर गुंजन 11 कोलाड संघाने सर्वाधिक कमी धावा डिफेंड केल्या, त्याच वेळेला सर्वाधिक धावा चेस केल्या त्या स्वरांची 11 या टीमनं. प्रत्येक षटकारासाठी रोहिदास शेठ भोईर साहेब यांच्या वतीनं किल्ला टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज, तर समीर रटाटे यांच्या वतीनं सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. बक्षिसे येतात किल्ल्याच्या प्रत्येक खेळाडूसाठी. प्रणित मोरेच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतो, समोरच्या दिशेला खेळला जातोय. बॉल अगदी लॉंग ऑफला एक सिंगल स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळते. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल झालाय. सिंगल मिळते, एकेरी दुहेरी धावेनं धावा जमा करायच्या आणि होय टोटल बनवायचे. प्रेक्षक वर्ग पाहत आहे, आनंद व्यक्त करत असताना पाहायला मिळतात. भोंगे वाजतात, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, कारण की इथे आपल्या गावचा संघ तालुक्यामधून अस्तित्वाची लढत देत असताना पाहायला मिळेल पेन तालुक्याच्या संघासमोर. या गोष्टीचा एक वेगळा अनुभव आहे, किंबहुना आपल्या विभागाच्या खेळाडूंसोबत, आपल्या तालुक्याच्या खेळाडूंसोबत आपण नेहमी खेळतो, पण विविध तालुक्यातून खेळाडू समोर खेळायला आले की काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि होय, सध्याच्या घडीला तेच चालू आहे. प्रसाद बामुगडे 1 वरती तर प्रणित 2 वरती, टीम 7 वरती. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा खेळण्याचा निर्धार पक्का केला होता प्रसाद बामुगडेनं. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे अशा परिस्थितीमध्ये लेग बाईटची सिंगल येत असताना पाहायला मिळते. सिंगल डबल धावा पुढे नेण्याचा मानस धाडत चालू आहे. पाठलाग करायचा तब्बल आपण जर पाहिलं तर 49 धावांचा. मोठ्या फटक्यांची आशा किंबहुना अपेक्षा या मॅचमध्ये आहे टीम स्वरांची 11 किल्ला निवी टीमला, आणि त्या धावा थांबवण्याची अपेक्षा गुंजन 11 कोलाड. पप्या शेठ महाबे यांच्या मालकीचा संघ आहे, तर समोर आपण पाहतोय संतोषजी कोंगिले यांच्या मालकीचा संघ. आणि आमच्या मुख्य मंचावरती सगळे आमचे मान्यवर इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतं, त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका आडवा बॅटनं ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला आहे. सिंगल तिकडे सुद्धा मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं पुढे सरसावत असताना 9 धावा. या मॅचमध्ये प्रत्येक षटकारासाठी 100, तर बॅक टू बॅकच्या 3 सिक्ससाठी संजय बामुगडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. धावा थांबल्यात, जे षटकार हवेत, जे चौकार हवेत ते मॅचमध्ये पाहायला मिळाले नाही आहेत. शांतता पसरली आहे, पण प्रसाद बामुगडे असा खेळाडू जो मैदानावरती शेवटपर्यंत उभा राहिला तर या 49 धावा त्याच्या एकट्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. पुढचा बॉल, समोरचा बॉल ब्लॉक लेन स्वतःहून यॉर्कर बनवून दिलाय, फक्त दिशा दिली आहे. फटका चांगला खेळलाय, सिंगल मिळतीये. अजून एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेश म्हात्रेने इम्प्रेस केलं या मॅचमध्ये, त्यानं धावा खर्च केल्या नाही आहेत. अगदी दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 38 क्लिअर केलं जात नाही, असफलता हाती टीम किल्ला निवीच्या. यावेळीचा चांगला बॉल, पंच फिरतात, कळवतील, वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव येते आणि त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या पुढे जाते. संघाचं धावफलक सध्याच्या घडीला तुम्ही 11 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहताय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये, सामना मात्र अगदी मातब्बर पाहायला मिळते. चला, कोणत्याही पंचांवरती दबाव निर्माण करायचा नाही. अंपायर डिसिजन फायनल राहील. जर पंचांना वाटते तरच मात्र तिसऱ्या पंचांचा कॉल होतो, अथवा आपण इथे योग्य ते निर्णय आमच्या पंचांच्या माध्यमातून अगदी 4ही रात्रीमध्ये 3 रात्र यशस्वीरित्या पार पडल्या. ची 4थी रात्र सुद्धा आमच्या पंचांच्या माध्यमातून यशस्वी पार पडली जाईल, यात ते मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल यावेळेला सोडून देण्याचा निर्णय. पुन्हा व्हाईट बॉलची घोषणा. बॅक टू बॅकचा दुसरा व्हाईट बॉल. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळेल.
व्हाईट बॉल बॅक टू बॅकची व्हाईट लाईनला पकडत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बॅटर स्टफल नव्हते आणि होय म्हणूनच का होईना पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न रुपेश म्हात्रे करतोय. त्यानं ट्रॅप रचला की बॉल टाकायचे तर व्हाईट लाईनलाच, जे काही चेंडू फेकायचे आहेत ते अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर किंवा बॅटरच्या बॅट आणि शरीरापासून लांब, त्याच्यामध्ये तो सफल राहिला. पण काही गोष्टी अंगलटी आल्यात. धावसंख्या 12, 20 बॉलमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता. फुलटॉस, मोठा फटका, डी बॅक्सचा कव्हरला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रणित मोरे षटकार येतोय तर भावना भगवान जमदाडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चंद्रकांतजी भामुगडे साहेबांच्या वतीने कॅश प्राइज येते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. पहिला ब्लॉक खोल्लेंचा बॉल, त्याहून चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल तर मिळेल, एक धाव मिळेल आणि होय एकाच धावेवरती समाधानी मांडला जातोय. बघा ना सुरुवात कशी होती, मी आठवण करून देईन पहिल्या डावाची. ज्या वेळेला बॅटिंग करत होता संघ गुंजन 11 कोलाड, त्यावेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा बनल्या होत्या. म्हणजे सध्याच्या घडीला स्वरांसारांच 11 किल्ला हा संघ एक पाऊल पुढे 17 बनल्यात. एक विकेटही येत असताना पाहायला मिळाले होते. म्हणजे सगळं काही सुरुवातीला चांगलं घडलंय मैदानाच्या आतमध्ये स्वरांसारांच 11 किल्ला नेव्ही या टीमसाठी. पण आता मॅचला बदलवणारे एकमेव षटक आहे जे ISPL बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. युवा राष्ट्रवादी ओव्हर म्हणून या ओव्हरकडे आपण पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. या षटकामध्ये इथून पुढे सिंगल डबल चालू राहणं गरजेचं आहे. जर आणि तरच या 49 धावांचा पाठलाग होईल. अथवा या मॅचमध्ये गुंजन 11 कोलाड जिते. आणि त्याच वेळेला कोपर संघाचा बोलबाला अद्याप पाहायला मिळालाय. गोलंदाजीचा वेग, त्यांचा थाट, त्यांचा स्पीड आणि त्यांचा टप्पा किंबहुना त्यांची अचूकता बहुचर्चित राहिली आहे या संपूर्ण युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या पहिल्या पर्वामध्ये. पहिलं पर्व आहे, थोडा दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जिथे कोपर या टीमवरती. कारण की ग्रामीणचा संघ ज्या वेळेला खेळत असतो त्यावेळेला ग्रामीणचे पाठीराखे खूप असतात आणि हे जिते आणि कोपर गावाला सुद्धा माहिती आहे. जर ही स्पर्धा पेणमध्ये असती तर जित्याचं आणि कोपरचं प्रेक्षक वर्ग सुद्धा एवढंच आलं असतं. आणि म्हणून आज किल्ला आणि निवीचं प्रेक्षक वर्ग एवढा आहे आणि त्यांच्या समोर खेळायचं आहे तर थोडा दबावही आहे फिल्डिंगचा, बॉलिंगचा किंवा बॅटिंगचा. पण तो दबाव कुठेही दिसला नाही आहे अद्याप. कारण की त्यांना माहिती आहे आपला नॅचरल खेळ आपल्याला खेळायचा आहे आणि तेच चालू आहे. रोहित आला बॉलिंगला, ISPL बॉल ओव्हर. पहिलाच बॉल, बॅटच्या टोला, बॉल हवेत, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले नाही आहेत. सिंगल मिळते, फक्त एकच धाव तिकडे मात्र येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा येत असताना सध्याच्या घडीला ISPL बॉलवरती सर्वाधिक धावा जास्तीच्या ज्या काही आपण पाहिल्या तर दुसऱ्या रात्रीमध्ये बघायला मिळाल्या होत्या. अगदी 24 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च होताना पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये ISPL बॉलवरती पहिला षटकार मारण्याचा बहुमान सागर सावंतच्या नावावरती, तर त्याच वेळेला लगातार 3 चौकार मारण्याचा कारनामा ओमकार सानपच्या नावावरती पाहायला मिळाला. आणि सर्वाधिक जास्त महागडे षटक ओमकारनं हाताळलं होतं. आणि क्लासिकल अंदाजाची बॅटिंग संकेत शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पण आज या सेमीफायनलच्या मॅचमध्ये कशा दर्जाचा खेळ होईल. पुढचाच बॉल, यावेळेला टप्पा पडलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र फक्त आणि फक्त डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. कौतुकास्पद. रोहित नेहमी अशा पद्धतीचं षटक हाताळत असताना बघायला मिळतो आणि नेहमी रोहितनं धावा थांबवताना आपण पाहिलंय. आजही तेच कामकाज त्यानं केलंय. त्यालाही माहिती आहे आज पेण विभागातून येत असताना काल रात्रभर आपण इथे एवढी मेहनत घेतली आहे, पुन्हा प्रवास केला, पुन्हा इकडे खेळण्यासाठी इथे आलो आहे, तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आज या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतील. याही वेळचा बॉल, चांगला चेंडू, पंच फिरतात. व्हाईट बॉलची घोषणा होतीये. अवंतर स्वरूपाची सिंगल मिळेल. अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळते.
अवंतर स्वरूपाची धाव. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहता व्हाईट लाईनला पकडत असताना बॉलिंग करण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू होता पण तिकडे जास्तीचा बाहेर गेला. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल. टीम पोहोचले 19. जगात बारी 19 फेब्रुवारी आणि या 19 तारखेची बातच न्यारी. पंच फिरलेत. पुन्हा व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव येत असताना पाहायला मिळाली. 19 आकडा खूप इम्पॉर्टंट राहिला. 19 फेब्रुवारी महाराष्ट्रासाठी अगदी सोन्याचा दिवस, महाराजांचा जन्मदिवस. त्याच वेळेला 1983 साली कपिल देव निकंज यांच्या कर्णधार पदाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला आणि हा 19 आकडा खूप सारा महत्त्वपूर्ण राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच वेळेला आता इथून पुढे वाईड आला, टीम पुढे चालली आहे, 20 वरती संघ पोहोचलाय. अजूनही या मॅचमध्ये 16 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता बाकी आहे. सिंगल डबल या मॅचला बनवू शकतात, सिंगल डबलने धावा बनवू शकतात. आणि होय, सध्याच्या घडीला प्रसादनं तेच शांत क्रिकेट दाखवलंय. तो अजिबात कोणती जोखीम घ्यायला तयार नाहीये, कारण की त्याला माहिती आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत जर उभं राहिलो तर या धावा लांब नाही आहेत. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे डी पॉइंटला. फिल्डर तिकडे थोडे फंबल झाले, त्याचा फायदा 2 बॅटरने उचललाय. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळेल. चांगली रेंज बिटू विकेट, चांगलं ताळमेळ, चांगलं कॉम्बिनेशन, टायमिंग सगळ्याचा मिळाप अगदी परफेक्ट आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना 22 आकड्यावरती. प्रत्येक षटकारासाठी प्रसादला रवी शिंदे यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या 20. पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका, स्ट्रोक चांगला, मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्गस्थ होतोय. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि अप्रतिम हरणाची चपळाई, चित्त्याची धाव. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते या दोन्ही बॅटरनं 2 धावा पुन्हा पूर्ण केल्यात. 14 चेंडू 25 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. ही मॅच शेवटपर्यंत जाणार आणि किल्ला संघाचा प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हर आणि बॉल पर्यंतच गेलाय. या स्पर्धेमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य राहिलं. आज निवी आणि किल्ला संघ एकत्र खेळत आहे. अमितजी मोहिते साहेब, जयवंतजी मुंडे साहेब एका मंचावरती अगदी पाहायला मिळतील. या मॅचचा आनंद घेतात. दोघांची ताकद, 2 गावांची ताकद एकत्र वापरली जाते रोह्यासाठी. डॉट बॉल येतोय रोहितचा कमबॅक. रोहितलाही माहिती आहे कशा पद्धतीनं बॉलिंग करायची या मॅचमध्ये. तो जाणतो ISPL बॉल कधी आत येतो आणि कधी बाहेर जातो. आणि होय, म्हणूनच त्यानं चांगली बॉलिंग केली आहे. शेवटचा बॉल आहे, या शेवटच्या बॉलवरती विकेटच्या शोधात असेल रोहित. टप्पा पडला बाहेर. अजून एक बॉल टाकावा लागेल कारण की पंच फिरलेत. हात जमीन समांतर धाव मिळते अवांतर आणि अवांतरच्या सहाय्यानं धावसंख्या वाढेल. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला तुम्ही पाहता 25 धावा. 25 बनल्यात. अजूनही इथून पुढे 24 बनवायच्यात. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. यावेळीचा बॉल फटका फसलाय. प्रसादची विकेट धोक्यात आणि आता इकडे काय घडलंय. ओहो, चांगली फिल्डिंग, लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळतात. 1 नाही 2 नाही तब्बल 3 धावा इकडे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. हा जल्लोष आहे किल्ल्याच्या प्रेक्षकांचा. मी म्हणत होतो या आधीच्या दबाव दडपणाचं यदा कदाचित जो हा आवाज झाला होता त्यावेळेला दबाव निर्माण झाला असेल त्या फिल्डरवरती. प्रसाद बचावलाय. प्रसादची विकेट धोक्यात होती. पाण्याची मागणी केली जाते, त्याची पूर्तता करा. प्रेक्षक पट्टीच्या आतमध्ये नाही, किल्ला प्रेक्षक पट्टीच्या बाहेर. चला चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी विनंती करूयात. नव्या नायट्रोस कोलाड विरोधामध्ये भोसले वॉरियर्स तेरुंडा अलिबाग बोट टीम कॅप्टन या आपण लगेच टॉस साठी. 2 मातबर संघ एका बाजूला रोहा तालुक्यातून येत असताना नवा नायट्रोस सन्माननीय चिरंजीवजी भिंगारे साहेबांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये भोसले वॉरियर्स तेरुंडा अलिबाग या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. मान्यवरांना विनंती करूया सन्माननीय आदरणीय दिनेश शेठ पाशीलकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हाताने या मॅचचं नाणेफेक करायचं आहे. दिनेश शेठ या आपण आपल्या शुभ हाताने या मॅचचं नाणेफेक केलं जाणार आहे. अंतिम दिवस तालुका हाफ मधली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. नव्या नायट्रोस कोलाड त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना भोसले वॉरियर्स तेरुंडा अलिबाग या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. चला टीम नव्या नायट्रोस टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी. नव्या नायट्रोस टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी लगेच मान्यवर उपस्थित झालेत.
आकाश तवसाळकर आणि नवा नायट्रोस या संघाच्या टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये राज विरगावले आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन दिग्गज संघ आणि दोघांची टक्कर या अंतिम दिवसामध्ये होत असताना पाहायला मिळेल. हेड इट इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकला टीम भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबागनं. मान्यवरांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला टीम तेरोंडा अलिबागनं. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघ एक मातबर संघ आहे. तालुका हाफमध्ये आपण खेळताय. काय रणनीती काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. अलिबाग तालुक्यातून येत असताना रोहे नगरामध्ये अशी भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला आली. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप मोठी आहे आमच्यासाठी आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, जास्त वेळ घेणार नाही. मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज आली. टॉस जिंकल्या टीम भोसले वॉरियर्स तेरोंडा अलिबागनं प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्या जाणाऱ्या टीम नव्या नायट्रोस कोल्हाड या संघाला. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्समध्ये जाऊया जिथे हर्षल मुंडे सर आपली वाट पाहत आहे. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. लगातारचे 3 सिक्स येत आहेत. तर दिनेश शेठ पाशीलकर साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम किल्ला संघासाठी. हरीश गावण या मॅचची सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर म्हणून या ओव्हरकडे पाहिलं जाईल. जर इकडे हरीश चांगली बॉलिंग करतोय तर गुंजन 11 टीमचा शिरकाव या मॅच मध्ये होईल. पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक खेळला जाईल. सिंगल तर मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रसाद धावलाय आणि तो पोचलाय सुद्धा. अगदी सिंगल डबलने धावा बनवायच्या ही मानसिकता. मी म्हटलं होतं प्रसाद असा खेळाडू आहे ना, तो शांत आहे. त्याला कोणत्या गोलंदाजाचा कोणत्या चेंडूचा कधी फरक पडला नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये फक्त धावांचा फरक त्याला पडतो. 21 बनवायचे होता तर 19 ची गरज आहे. 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सामना रोमहर्षकतेकडे जिकडे 49चा पाठलाग करायचा. 49 धावा बनवायच्या आणि सध्याच्या घडीला प्रसाद ज्या वेगानं धावला ना त्याने एकच सांगितलंय, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, कारण की लढा माझा माझ्या गावासाठी, आज माझ्या लढाईला अंत नाही. इथून पुढे 11 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. धावा त्याला बनवायच्या 19 आणि या मॅच मध्ये 49चा पाठलाग आणि त्या धावा थांबवायच्या हरीश गावणला. त्यालाही माहिती आहे समोरचा खेळाडू दिग्गज आहे, कशा पद्धतीची कामगिरी करायची. तोही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानेही रायगडाचं बरंच क्रिकेट खेळलंय. तर हे बॅटल चांगलंच रंगेल. 11 चेंडू 19 ची आवश्यकता. यावेळेला चांगला बॉल. या आधीच कौतुक केलं होतं मी. म्हटलं त्या कौतुकास पात्र हरीश गावण. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा आणि त्याचे व्हेरिएशन नेहमी जिथे गावाकडून चर्चेचा विषय बनलाय. एक तुम्हारी दुसरी हमारी, एक डाव तुमचा ना तर एक आमचा, हेच सांगणारा डॉट बॉल. याही वेळेला लगातार दुसरा सेकंड इन रो बॅक टू बॅक डॉट बॉल. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अगदी स्टॉपल झाल्यानंतर समोरचा बॉल अनऍक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. प्रसादला फसवल्या. ऑन स्क्रीन तुम्ही हरेशला पाहताय. उगच पेण तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून त्याला उपमा दिली गेली नाही. तो नेहमी मिडल ऑर्डरला येतो. तो बॅटिंग चांगली करतो, तो बॉलिंग चांगली करतो आणि म्हणूनच आपल्या टीमला पुढे घेऊन जातो. ब्लॉक खुल्लींचा बॉल, चांगला चेंडू, त्यावर चांगला फटका, त्याहून चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 31 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 8 चेंडू 18 धावा. पण जोपर्यंत प्रसाद शेवटच्या ओव्हरपर्यंत उभा आहे तोपर्यंत या मॅचचं चित्र कधी कुठे आणि कसं बदलेल त्याचाही काही नेम नाहीये. प्रणित मोरे ऑन स्ट्राईक. फुल टॉस, चांगला फटका, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि शेवटच्या क्षणी मात्र माघारी फिरण्याचा निर्णय, योग्य निर्णय पाहायला मिळतोय. 7 बॉल 18 धावांची गरज. मी म्हटलं होतं या मॅच मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर आहे आणि हरीश गावणनं गुंजन 11 कोलाड या टीमला या मॅच मध्ये आता आणलंय. बोलबाला चालू झाला हरीश गावणचा. बोलबाला चालू झाला गुंजन 11 कोलाड संघाचा.
पप्या शेठ महाबळे यांच्या मालकीचा संघ स्वरांश 11 किल्ला निवी संतोष कोंगिले यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये नशीब आजमावत असताना पाहायला मिळत आहे. पण अडचणी मोठ्या झाल्यात कारण की मोठे आव्हान समोर आता आले. 7 बॉल 18 ब्लॉक खोलींचा बॉल चांगला फटका पाहायला मिळते. सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न पाहायला मिळालेत. एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि आता रनआउटची विकेट घेण्याचा प्रयत्न. रनआउट विकेट सॅक्रिफाईस केली जाते. प्रणितला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. येणारे आता 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. डीजे प्रेक्षकांमध्ये शांतता तुम्ही पाहताय. स्क्रीनवरती सगळे प्रेक्षक वर्ग दाखवले जातात. सर्वांचं त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत या मॅच मध्ये आता प्रसादला आठवावं लागेल याआधी त्यानं केलेले ते कारनामे. याआधी रुहा तालुक्याची स्पर्धा रुहा प्रीमियर लीग मध्ये त्यानं खेळलेल्या खेळी त्याच वेळेला RGPL मिस्टर RGPL म्हणून ज्याची ख्याती सगळ्या बक्षीस ज्याने एकट्याच्या नावावरती केल्या होत्या तो खेळ त्याला आठवावा लागेल. कारण की आता किल्लेकर आता निवीकर फक्त एकट्या प्रसादकडे या मॅच मध्ये आशालभूत नजरेनं पाहत आहेत. तो करू शकतो. त्याच्याकडे ती ताकद आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे आणि प्रसादला माहिती आहे फक्त 6 मध्ये 3च बाहेर मारायचे आहेत. आणि होय असे बरेचसे कारनामे त्यानं केलेत. पण बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज ज्यानं काल अप्रतिम दर्जाची कामगिरी केली. कमी वयामध्ये ज्यानं स्वतःची जागा बनवली तो खेळाडू आयुष कोपर संघाचा एक निर्णायक गोलंदाज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळला जातोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलं जात आहे. धाव कंप्लीट झाली आहे का चेक केलं पण तिथे रनआउटची विकेट राहिली आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगलच मिळेल. येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता आहे तब्बल इथून पुढे 16 धावांची. संकेतची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. काय घडेल या मॅच मध्ये इथून पुढे येणारे आपण जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 16. तिसऱ्या पंचांचा कॉल ओव्हर स्टेपसाठी का सर? सुदामजी रटाटे साहेबांना विनंती करणं आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आता मॅच शेवटच्या क्षणाकडे जशी झाली आहे तसं बक्षीसही आलंय. जिथे सन्माननीय दिनेश पाशीलकर साहेबांच्या वतीनं किल्ला संघाच्या कोणत्याही खेळाडूंना लगातारचे 3 चौकार जरी मारले तरी सुद्धा 10,000 रुपयाचं कॅश प्राईज दिनेशजी पाशीलकर साहेबांच्या वतीनं किल्ला संघाच्या प्रत्येक खेळाडूला दिलं जाईल. चेक केलं जात आहे ओव्हर स्टेप आहे का. त्याच वेळेला मुरलीबाई यांनाही विनंती करणे मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत ज्यांनी खेळपट्टी सजवली आहे. चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. रुहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीची मदत पंच आमचे पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग पंच पाहत आहेत कारण की क्रुशल मोमेंट आहे. सायरन चुकून वाजलं होतं पण धोक्याची घंटा लगेच सगळ्यांचे डोळे मोठे झाले होते. पण पंच अजून पाहतात पडताळणी करतायत नक्की काय होतं काय पुढे आहे का. चेक केलं जातं. क्रुशल मोमेंट आहे
कारण की नो आला तर बॉल वाढेल, धावही वाढेल आणि मग पुन्हा किल्ला टीमच्या अपेक्षा वाढतील, त्यांचा विश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि म्हणून योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अखेर पंचांचा निर्णय आला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहिलं, सिंगल मिळाली आहे. आता इथून पुढे येणारे चेंडू आहेत ते 5 धावा बनवायच्या त्या 16. 5 चेंडू 16 धावांची गरज. अगदी वाईट लाईनचा बॉल बॅटवरती घेत असताना प्रसादला आपण पाहिलं होतं आणि आता इथून पुढे 5 बॉल 16 धावांची गरज. मोठा फटका, प्रसाद त्याच्या बॅट मधून आलाय, किल्ला निवीचा जल्लोष करणारा षटकार. उगच मिस्टर क्लास, उगच रोह्याचा अभिमान, किल्लेकरांचा विश्वास म्हणून प्रसादकडे आदरानं पाहिलं जात नाही. यावेळेला प्रसादलाही माहिती आहे, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, कारण मनात नेहमी जिंकण्याचीच आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ बदलते, वेळ बदललीये. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळेला बॉल सोडून देण्याचा निर्णय अंगलटी आलाय. योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये, लाजबाब चेंडू मैदानावरती आयुषनं फेकलाय. कमबॅक कसा असावा तो आयुष सुद्धा दाखवतोय. त्यालाही माहिती आहे या मॅच मध्ये कशा पद्धतीने यायचंय आणि त्यानं टाकलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 3 चेंडू 10 धावा. अजून एक मोठा फटका, डीबॅकचा कव्हरला, फिल्डरच्या हातामध्ये विकेट मिळतीये. प्रसाद बामुगडे नावाचं वाद शमवलं गेलंय. या मॅचचं आशेचं किरण शांत केलं गेलंय. विकेट मिळतीये. धक्का 3रा. आता तुमच्या सोनीला कोकण दाखवायचं की नाही ते आम्हाला माहिती नाही. आता किल्ला आणि निवीचे समर्थक हेच म्हणत असतील, अविनाश सागर या 2 बॉलवरती आता 10 धावा बनवून दाखवा. 2 चेंडू 10 धावांची गरज. अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्याकडे ताकद एवढी आहे ना, बॉल मिडल ऑफ द बॅट झाला तर तो सीमा रेषेच्या बाहेर जातो. ते ताकदीच्या आविष्काराचे फटके तो नेहमी खेळतो. 2 चेंडू 10 धावांची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये युवा गोलंदाज आयुष चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला. आयुष ठाकूर, महत्वाचा बॉल. यावेळीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. चेंडू मात्र निघून चाललाय. मिड विकेटला मिळेल फक्त सिंगल आणि आता 1 चेंडू 9 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. 1 चेंडू 9 धावांची गरज. स्वरांश सारांश 11 किल्ला निवी या टीमच्या आशा अपेक्षा आता मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर धुळीला मिळत असताना पाहायला मिळतील. कारण की 1 बॉल 9 धावांची गरज आहे. 1 चुकीचा चेंडू पुन्हा नव्यानं आणेल किल्ला निवीला, पण तसा पराक्रम होईल का? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तशा पद्धतीचे पराक्रम घडले जातात आणि आता तेच अपेक्षित आहे या मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 9 धावेची गरज. 1 षटकाराला तरी सुद्धा गुंजन 11 कोलाड पप्या शेठ महाबळे यांच्या मालकीचा संघ आता फायनलच्या दिशेनं 1 पाऊल अगदी मजबूत टाकून पुढे चाललाय. शेवटचा बॉल 1ला 9. यावेळेचा डॉट बॉल. मॅच फिनिश झालीये.
सामना जिंकला. सामना गुंजन 11 कोलाड या संघाच्या नावावरती येत असताना पाहायला मिळत आहे. थेट फायनल मध्ये पहिला संघ दाखल होत असताना पाहायला मिळेल. गुंजन 11 या नावाची चर्चा पुन्हा नव्यानं आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक अभिनंदन.